नमस्कार नमस्कार सर, तुमचं पूर्ण नाव सांगा. आसिफ आवटी उमरगा. आसिफ आवटी उमरगा, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद. तर आज तारीख आहे 3 डिसेंबर 2024 आणि आपण तुमच्या कोथिंबीर साईडला इथं तुमचं ऊस आहे. किती एकर आहे सर? 2.5 एकर. 2.5 एकर. तर प्लॉटमध्ये आलेलो आहोत. तर या ठिकाणी तुम्ही ग्रीन प्लॅनेट कंपनीचे या कोथिंबीरसाठी पण ऊसासाठी पण प्रोडक्ट वापरलेले आहे. गेले 3 वर्ष झालं माझ्या माहितीनुसार 3-4 वर्ष झालं की तुम्ही ग्रीन प्लॅनेटचं प्रोडक्ट वापरताय. आता कोथिंबीरची लावण कधी, पेरणी कधी झाली? 4 नोव्हेंबर 2024. 4 नोव्हेंबर 2024 म्हणजे आज 29 दिवसाचा प्लॉट आहे. बरोबर. तर याची प्रक्रिया कशी केली सुरुवातीला? ग्रीन प्लॅनेटचं काय काय बीज वापरलं? प्रक्रियेला एसटी वापरली. एसटी बीज प्रक्रियेसाठी वापरली. 4 लिटर पाणी हा. आणि 1 लिटर एसटी, अच्छा. 15 किलो बियाणं. हा. 50 लिटरच्या मोठ्या टोपल्यामध्ये सगळं घालून पाणी आणि बी घालून 3 घंटे ठेवलो. हा. त्याच्यानंतर त्याला वाळवलं 3 घंटे. अच्छा. थोडं उन्हात थोडं सावलीत वाळवलं. हा. कारण ट्रॅक्टरमध्ये बी बळत म्हणून त्याने जरा चांगलं वाळवा म्हणलं. बर. असं वाळवून ह्याला पेरलेलं आहे. ह्याला पेरताना खत 25 किलो प्रोम, 25 किलो पोटॅश. हा. प्रोम म्हणजे ऑर्गॅनिक डीईपी आहे ग्रीन पॅन कंपनीचं, ते 25 किलो. आणि पोटॅश पण ऑर्गॅनिक पोटॅश आहे ग्रीन पॅन कंपनीचं, ते 25 आणि हे 25 करून तुम्ही 50 किलो पेरला. पेरणी झाल्यानंतर साधारण पहिला स्प्रे किती दिवसांत झाला? पहिला स्प्रे आज सकाळी झाला. म्हणजे 30 दिवस याला दुसरं काहीच केलेलं नाही, काही म्हणजे फक्त 28 पाणी दिवस याला दिलं. काही दिलं नाही. पाणी दिलं, आज खुरपण ग्रोनॅटो दिले. आज दिलं. आता याचा फरक जर बघितला तर तुम्हाला असं वेगळं काय वाटतंय प्लॉट मध्ये? वेगळंच म्हणजे एकदम ग्रीनेस आहे. हिरवटपणा जास्त आहे, हिरवटपणा जास्त आणि प्लॉट लेवल आहे. एकसारखा. लहान आणि मोठं तर नाही हे जे होत. पान आहेत या पानावर कुठलाच पिवळटपणा वगैरे नाही, बिलकुल नाही. कुठली बुरशी नाही. नाही. याच्यामध्ये हे पान जे आहे इथे असं हे पान पण तुम्हाला असं चवळं दिसतंय. आणि असं कडला नाही रासायनिक मुळे हे सगळं पिवळं पडतं सर. अच्छा. कारण मी 3 वर्ष कोथिंबीर घेतली, अच्छा. कधीच असं झालं नाही प्लॉट. हा हा. नाही, एक लेवल आलेला आहे, हं. कसला रोग नाही आणि फवारणीचा सुद्धा तुमचा जास्तीचा खर्च नाही झालेला नाही. कमी मेंटेनन्स मध्ये हा प्लॉट आलेला आहे. अजून 10 दिवसामध्ये सर प्लॉट जातो. इतर कस्टमरला, इतर शेतकऱ्यांना, म्हणजे कोथिंबीर करणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा इतर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना काय संदेश राहील तुमचा? की ग्रीन प्लांट कंपनीचे प्रोडक्ट वापरावे. हा. आणि प्रोडक्टचा रिझल्ट तर आहेच, हा. तरी सेंद्रिय शेती करावे प्रत्येक. आता तुम्ही बोलताना एक गोष्ट बोललात की प्रत्येक शेतकऱ्यांना स्वतःच्या कुटुंबासाठी 1 एकर 1 एकर जमीन सेंद्रिय करावी. करावी. कशामुळे म्हणलात ते जरा? कशामुळे म्हणजे रोगराईचं प्रमाण वाढलंय. हा. स्वतःची शेती आणि स्वतःला अन्न खायला तर ऑर्गॅनिक राहावं घरात. ऑर्गॅनिक राहावं म्हणजे बाहेरचं कसं काय असेल ना, पण तू करण्यापुरतं आपल्यापुरतं का म्हणा ऑर्गॅनिक करा, जेणेकरून दवाखान्याचा खर्च कमी होईल, हॉस्पिटल कमी होईल. बिलकुल. तर तुम्ही हे करताय, तुम्हाला खूप चांगला रिझल्ट आलाय. बिलकुल. त्याच्याबद्दल कंपनीकडून तुमचं खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. नमस्कार.